ऐसा तो ऐकावं असं वाटणारही नाही, वस्तुस्थिती आहे. आणि खरं तर हे ऐकल्यानंतर दुसरं काही ऐकूही नाही, कोणाचंही ऐकू नये, कोणाचंही ऐकू नये. महाराजांच्या निरूपणाचं एक सार काय, महाराजांनी सांगितलं ते ज्ञानच सांगितलं. ज्ञानाशिवाय काहीच नाही. महाराजांच्या बोलण्यातून ज्ञानच यायचं. ज्ञान म्हणजे ज्याला विज्ञान म्हणतात ते ज्ञान. आपण पण ते सगळं ज्ञानातच येतं, पण ते विज्ञान आहे की नाही तपासून पाहू. महाराजांनी सांगताना ज्ञान सांगितलं, परंतु आचरणात महाराजांच्या भक्ती होती. हे लक्षात घ्या, चुकामुक होते. महाराजांच्या आचरणात पूर्ण भक्ती होती, निस्सीम भक्ती होती, असीम भक्ती होती. सद्गुरु भक्ती. भक्ती म्हणजे काय? सद्गुरु भक्ती. हे लक्षात घ्या. देवदेवतांची भक्ती करणारे असतात, आणखी कोणाकोणाची माणसांची, व्यक्तींची, स्थळांची, सगळ्या भक्तीच आहे ना. तुमचं आमचं कोणाचंही आयुष्य, प्राण्याचं आयुष्य हे भक्तीच आहे. ती जे हे करतो ना ते भक्तीच असते. बोलतो, वागतो, झोपतो, जे काही ती भक्तीच असते. सद्गुरु भक्ती महत्वाची. सद्गुरु भक्ती. आता नुकतीच रामनवमी झाली, त्यामुळे ही जी भक्ती तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे ती भाऊसाहेबांनी आपल्याला दिलेली आहे, लक्षात ठेवा. भाऊसाहेबांनी दिलेल्या या भक्तीला ज्ञानाची जोड दिली सिद्धरामेश्वर महाराजांनी. आणि इथे आपण, तुम्ही, आम्ही जे बसले होते, साधारण निसक्त महाराज आणि रणजित महाराज त्यांच्या आशीर्वादाने इथे बसलेलो. हा, तर ती भक्तीची गंगा ज्ञान गंगा होऊन तुमच्या आमच्यापर्यंत आलेली आहे. जे कोणी, मी नेहमीच म्हणतो, जे कोणी इथे आज आलेले आहेत, इथे आज आलेले आहेत आणि त्यांच्या कानावर हे शब्द पडत आहेत, ते भाग्यवान भगवंत आहेत. हे शब्द आता ते भाग्यवान भगवंत आहेत. तुमच्यापैकी बरेच जण इथे बसलेले बहुतेकच सद्गुरु पुत्र आहेत, गुरुपुत्र आहेत. तर गुरुपुत्रांसाठीच हे सांगणं ठरतं. सर्वसामान्यांना नाही, ते करण्याच्या डोक्यावरून आहे. जो खरा गुरु भक्त आहे ना, त्याला हे असं चुटकीसरशी कळणार आणि ते कळलं की फळणार. हा, तर खरे गुरु भक्त व्हा, खरे सद्गुरु भक्त व्हा. आणि त्याच्यासाठी सद्गुरु भक्ती निस्सीम ठेवा. ती सद्गुरु भक्ती निस्सीम कशी? की गुरुशिवाय दुसरं काही आठवायचं नाही, गुरुवचनाशिवाय दुसरं काही आठवायचं नाही. आणि दुसरं काही असेल त्याचा स्वीकार करायची वेळ आली तर गुरुवचनाचं स्मरण करून करा, गुरुवचनाचं स्मरण करून करा. मग काही नाही, काही होणार नाही. पण गुरुवचन आठवा, गुरु स्मरण करा. हे करता 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 महाराज काय आता सांगत होते ना, त्या तुमच्या ती गुरुभक्ती असणार. तुमचं वागणं जे काय असणार ती गुरुभक्ती असणार, वेगळं काहीच नसणार. मग ध्यानी माने स्वप्ने गुरुच असणार आणि गुरुभक्तीच असणार. मग आता महाराजांनी जे काय सांगितलं, 4 मुक्ती, सगळ्या मुक्ती तुमच्या पायाशी असणार, सगळ्या मुक्ती तुमच्या पायाशी असणार. आणि शेवटची जी आहे ती सायुज्य मुक्ती तुम्हाला माळ घालणार. तुमच्याशी माळ घालणं म्हणजे एकरूप होणार, तुमच्याशी एकरूप होणार. म्हणजे तुम्ही कोणाशी एकरूप होणार? देवाशी, सद्गुरुशी. तुमच्या वेगळा देव नसणार, तुमच्या वेगळा सद्गुरु नसणार. त्याला सायुज्य मुक्ती, त्याला सायुज्य मुक्ती. आता ते सायुज्य मुक्ती कशी आणि काय, अगदी थोडक्यात समाजाने सांगितलंय. तुम्ही आम्ही दृश्यामध्ये अडकलेलो आहोत. तुम्ही आम्ही सगळे आपण दृश्यामध्ये अडकलेलो. दृश्य म्हणजे काय? जे दिसतं ते दृश्य. आता तुम्ही मला इथे बसलेले दिसतात, खरं बसलेले नाहीये. तुम्ही आम्ही स्वतःला देह समजतोय,
खरं ते नाहीये. दिसतो आपला देह आणि आपल्याला दिसतो देह आपला म्हणून आपण स्वतःला देह समजतो आणि समोर दृश्य जे दिसतं ते दृश्य खरं आहे असं आपण मानतो. तुम्ही गुरुपुत्र आहात. आता या इकडे, तुम्ही गुरुपुत्र आहात. तर गुरुपुत्राचं पहिलं कर्तव्य कोणतं आहे? तर गुरु आज्ञेचं पालन करणं. म्हणजे गुरुवचन तुमच्याकडे आहे, तेच खात आहे, तेच पित आहे, दुसरं काही आठवत नाही. मग हे जर तुमच्याकडे आहे ते गुरुवचन, तर स्वतःला देह मानू नका. म्हणजे दृश्य ना कबूल करा. ना कबूल केलं दृश्य की काय होत आहे? तुमच्यापाशी कोण उरतंय आणि काय उरतंय बघा. बसल्यात एक प्रचिती घ्यायची, काय कुठे जायला नको. स्वतःला देह मानू नका, समोर दिसतं ते खरं मानू नका. मग काय आहे? ज्याच्यामुळे देह आहे तो तिथे आहे, तुमच्या जागी, तुमच्या जागी. आता या क्षणाला ऐकणारा तोच आहे, पाहणारा तोच आहे, कुठून कुठे इकडे येऊन बसला तो तोच आहे, भांडला तो झगडला तो खाला आतापर्यंत तुम्हाला जे काही झोपला तो जागा काय जे काय तो आहे. तुम्ही कुठे कोण आहात? तुम्ही कोण नाही आहात, तुम्ही नाही आहात. स्वतःला नाव गाम कर्तव्य जो काय मानतो तो नाही. तो जो आहे आता इथे आहे प्रत्यक्ष, त्याला प्रत्यक्ष म्हणा. आपण हे दिसतो त्याला प्रत्यक्ष म्हणतो. चूक साफ चूक. गुरुपुत्राने ही प्रतिज्ञा घ्यायची. थोडस लांबत आहे. गुरुपुत्राने ही प्रतिज्ञा घ्यायची आहे की मी दृश्यातला नाही, मी अदृश्य आहे. मी अदृश्य आहे म्हटलं की तुमचं काम संपलं. मग पुढचं ते काय होणार ते होणार. तर मी अदृश्य आहे म्हणा आणि निवांत राहा. म्हणजे आज झोप तुमची काय नाही तुम्हाला. अगाजे घडल्याची नाही त्याची वार्ता पुस्तकी काही. आणि मग आय एम अनबॉर्न, मी अजन्म आहे. आणि मग कळतं आय एम दॅट ओनली, आय एम दॅट. हे मी तो सिद्ध आहे, तो सिद्ध आहे. पण हे घडतं कशाने? केवळ सद्गुरु भक्तीने. तेव्हा भक्ती महत्वाची आहे. दुसरं काय करू नका. 4 भजन करा, 4 भजन करा सांगितले. थोडस ध्यान करा. ध्यानाची मी मागा की तुम्हाला हे काय उपासनेची काय गरज नाही. आमच्या महाराजांनी म्हटलं तू परब्रह्म आहे, तुला साधना कसली? परब्रह्माला साधना नाही. परब्रह्म आहे ना, त्याने फक्त म्हणायचं मी परमात्मा परब्रह्म आहे, दुसरं काही नाही. ती शपथ सद्गुरूची आज्ञा खरी करायची तुझं काम आहे. म्हण मी परब्रह्म परमात्मा आहे. साहित्य मुक्ती काय 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 तुला मध्ये त्याची तो विचारच नाही तुला म्हणा. म्हण फक्त मी परमात्मा आहे. हा निसर्गदत्त महाराजांचा आदेश आहे. आदेश. हा जय गुरु. राजा विराज सद्गुरू निसर्गदत्त महाराज की जय. ह्योती केला अनुमान ऐसे कैसे ब्रह्मज्ञान काहीच नाही असोन हे केवी घडे. आजचा दिवस परम भाग्याचा. परमपूज्य सद्गुरू निसर्गदत्त महाराज
माझी आठवण. आणि तुम्ही माझा बर्थडे साजरा करताय, काय म्हणतो आपण, वाढदिवस. महाराज असताना वाढदिवसच करत होतो. कोणाचा वाढदिवस साजरा करताय? एक कहाणी सांगतो तुझे महाराजांच्या समोरची. वाढदिवस कोणाचा साजरा करताय? काय डोकं आहे तुम्हाला? काय डोकं आहे? काय ऐकता रोज? काय ऐकता? वाढदिवस साजरा करत माझा. आता जे कोणी करणारे होते ते मग वयस्कर मंडळी होती, ते धीर करून नाही, महाराज आमचं प्रेम आहे, ते आहे, हे आहे, आम्हाला करायला द्या, काहीतरी करून लाडी गोडी लावून आईच्या मागे लागायचं आणि आमचा वाढदिवस, तुमचा वाढदिवस आम्हाला करायला द्या. तरी सुद्धा त्यावेळेला महाराजांनी पुढे म्हटलं, उद्या वाढदिवस साजरा करणार तुम्ही, करा करा. कोणाचा साजरा करणार आहे ना, करा. आज कुठेतरी निघून जातो, मी परवा येतो. आज मी कुठेतरी जातो आणि परवा येतो, आणि उद्या तुम्हाला कोणाचा वाढदिवस साजरा करायची इच्छा आहे ना, जरूर करा. तरी ते मग सगळ्यांची तगमग करायला तर पाहिजे, पण महाराज तर तयार नाही ऐकायला. वाढदिवस उठून जाईल म्हणजे परवा येईल ना, मग तुम्ही काय करणार, उद्या कोणाचा वाढदिवस करणार? हे माझ्या समोर ते वाक्य ऐकल्यानंतर मला ती काय सवयच लागली होती की एक वाक्य कुठलं ऐकलं की ते माझे 2-3 महिने तरी जायचे. एका वाक्यात पोट भरत ते नाही ऐकून, 2-3 महिने ते चावत बसायचं. आता त्याच्यातून मला काय दिसलं ते जरा त्याचा शब्द महाराजांनी काय सांगितला, उद्या मी निघून जातो, तुम्ही करा साजरा कोणाचा तो. म्हणजे माझी स्थिती जी आहे की जे तुम्ही मला म्हणून बघता आणि मला ओळखता, तर उद्या मी तुम्ही ज्याला ओळखता जर तो समोर नसेल, ती व्यक्ती समोर नसेल, तर आम्ही वाढदिवस कसा करणार? मग तो वाढदिवस तुम्हाला करता आला पाहिजे सांगण्याचा हेतू हा आहे खरा महाराजांचा. त्यानंतर मग मी त्याच्यात तुम्ही जर मानत असाल मला की मी हा तुम्हाला असा दिसतो, तो मी, आणि तुम्ही वाढदिवस साजरा करत असाल, तर ते तुम्हाला बघायला लागेल. कारण काय, जन्म झाला त्याचा वाढदिवस, मग मेलेल्याची काय करणार नंतर? मला जन्म होत नाही, मृत्यू माझा होत नाही, ही माझी स्वतःची भक्ती, मगाशी सांगितली ती चौथी भक्ती, मी आणि ते एकरूप. आणि तुम्ही माझे वाढदिवस साजरे करता. मग ज्ञान तुम्हाला शिकवतो, तुम्ही घेता काय? अज्ञान म्हणून. शिकायला मागत नाही. सांगण्याचा येतो काय, शिकायला मागत नाही. जीव बुद्धीमुळे सारखं आता काय परिस्थिती येते त्याच्यावर. एकच वाक्य म्हटलं, यद द्रष्टम तद नष्टम जीव भूत सनातन. आता हे 2 वाक्य विरोधाभास आहेत. यद द्रष्टम तद नष्टम. जे काही दिसेल ते नष्ट पावणार, नाहीसं होणार, मरणार नाही. एनर्जी नेवर डाईज. एनर्जी कधीच मरत नाही, पण ते दिसत नाही. मेलं म्हटलं तर वाईट वाटतं, रडायला येतं, रडतातच ना, आणि काय करतात? दिसत नाही असं झालं, ते हालचाल बंद झाली, मग रडायच्या शिवाय दुसरं काय करतात? म्हणजे अदृश्य झालं म्हटलं तर दुःख होत नाही, वाईट वाटत नाही. दिसत होतं ते दिसत नाही, त्याचं वाईट काय वाटायचं? जे दिसत नाही म्हणजे ते खोटं. दिसत नाही म्हणजे ते आता दिसते, काही कालांतराने ते दिसणार नाही. आज जे दिसते ते काही कालांतराने नाहीच होईल. मग आपण ते मेलं म्हणायचं का? दिसत नाही म्हणायचं. अहो वाईट वाटणार नाही, दिसत नाही. मग तो माझा असो का पारका असो, तो दिसत नाही म्हटलं की तो दुःखाच्या पलीकडे गेला. कोण दुःखाच्या पलीकडे गेला? त्याला सुखाचीच अपेक्षा संपली. सुखाची अपेक्षा केव्हा आहे? त्याला त्या शरीराला जो स्पर्श त्याने केला
आत्म्याने शरीराला स्पर्श केल्याबरोबर स्पर्श करायची खोटी, त्याला ते जाणीव यंत्राची सुरुवात, जाणीवीला सुरुवात झाली, जाणीवीला सुरुवात झाली, देह दिसायला लागला, मग ते भ्रम निर्माण व्हायला लागला, जग खरं आहे आणि हा देह सुद्धा खरं आहे. जाणीवेला जाणीव त्याला दिसल्याबरोबर, जाणीवेला बघितलं कोणी, जाणीव दिसली कोणाला? जाणीवेला पाहणारे ते ज्ञान, बाकी ज्ञान काय नाही. आणि जे बघितले ते अज्ञान. ज्ञान बघता येत नाही, अज्ञानच दिसते. मग दिसते ते न असते आणि असते ते न दिसते, असते ते न दिसते. मग जे असते तेच रूपाला येते, क्षमा करा, जे नसते म्हणजे दिसत नाही त्याच रूप निर्माण होते आणि रूप खरे वाटते. मानव जातीची परिस्थिती काय आहे, त्याला दिसायला लागला तर मग त्याच्यात तो रममाण होतो. ते बरोबर, ते चूक, हे ते सगळ्या त्याच्यात गडबड घोटाळा, थोडक्यात सगळा गडबड घोटाळा तिथून सुरुवात होतो. पण ते लक्षात येत नाही. असं महाराजांनी म्हटल्याप्रमाणे जाणीव जी आहे ती झोपेत सुद्धा तीच जाणीव काम करत असते. आता जे म्हटलं ते झोपेत जी जाणीव काम करते ती जागृती झाल्यानंतर पण तीच काम करते. आता झोपेत त्याला जग जसे दिसते ते तो बघतो म्हणून दिसते की जाणीव दाखवते म्हणून दिसते? आपल्या स्वप्रेरणेने तो जग बघतो का? मी काहीतरी केलं म्हणून? काही नाही करत. आम्ही काहीच केलं नाही, दुःख भोगायला लागते फुकटचं. आम्ही काही करत नाही. अजन्म असूनही मरणाच्या यातना भोगाव्या लागतात. कुठल्या हॉस्पिटलात पडला, काय झाला, काय कोणाचा पडला, त्याची परिस्थिती काय, त्याला भोगायची पाळी येते ना त्या देहामुळे. देहाची परिस्थिती आहे, आत्म्याची नाही. तरी सुद्धा देहाच्या परिस्थितीमुळे त्याला दुःख होत असते. अंतर्यामी बोलू शकत नाही. ह्याला दुःख होते, ह्याला कळत नाही. त्याच्या बाजूला असून ह्याला दुखते आहे, हा त्याच्या बाजूला आहे, त्याला कळत नाहीये. दुसऱ्यांच्या अंतर्यातलं काय शोधायचं? आत्मज्ञानी म्हणायचं नाही, ह्याच्यातलं कळते मला, त्याच्यातलं कळते. खोटं बोलतात लोक सगळं. त्या जगात ज्ञानी बरेच काय काय प्रकार आहेत, पण ते लोकांना खोटं बोलायची सवय. अरे जगच खोटं, तू कुठलाही शहाणपणा घेऊन आला की हे खरं आहे, ते खरं आहे म्हणून. नाही, तुझं असं होईल, तुझं तसं होईल, हे भविष्य, ते भविष्य. अरे हे जग टिकतच नाही तर भविष्य काय तुझं? तुझं भविष्य टिकणार आहे का? जगच टिकत नाही तर. पण आशा, इच्छा ही जी आहे ती अंतर्यामी जगण्याची आशा. पहिली आशा कसली? जगायला पाहिजे, मी जिवंत असायला पाहिजे. काय पाहिजे जीवाला? मी असायला पाहिजे. बाकी जगाचं काही होऊन दे, काय जगाचं काय होते ते जाऊन दे, होऊन दे. मग मी पाहिजे, त्याची आशा इच्छा पहिली काय? मी पाहिजे. मग मी पाहिजे म्हणून तो व्यवहार करतो. जे व्यवहार घडतात आपल्या शरीर आहे म्हणून घडतात. पण शरीर झोपेत असताना जसं डोळे दिसत नाही, डोळ्याने ते बघत नाही, ह्या डोळ्याने ते जग बघत नाही, तिथे नवीन जग दिसते, तिथे नवीन शरीर पण येते. पण ते दिसते त्याला आम्ही स्वप्न म्हणतोय. आणि मग त्या स्वप्नाचं दृष्टांत काय? स्वप्नात झालं किती लोक आहेत. एक व्यक्ती अजूनही अशी आहे तर लोकांना वेडे काय बनवता तुम्ही? हे निसर्ग महाराजांचं ज्ञान माहिती असूनही त्याला कळलं की नाही कळलं असं मला प्रश्न पडतो. मला स्वप्नात दृष्टांत झाले, स्वप्नात असं सांगितलं, स्वप्नात मला कळले महाराज असं करतात, अमुक महाराज निसर्ग महाराजांनी असं केलं, स्वप्नामध्ये मला सांगितलं. मग ते लोक म्हणे, हा तुला स्वप्नात दिसले म्हणजे अरे काय महाराजांनी काय तुझ्या स्वप्नात येणं दुसरं काही काम नाही तुझ्या स्वप्नात यायला, आणि तू लाडका त्याच्यात. स्वप्न खोटं ज्या गुरुनी शिकवलं तर ते स्वप्न खरं म्हणून बघतो आणि लोकांना सांगतो खरं म्हणा मला स्वप्नात दिसले म्हणून. गुरुनी शिकवलेलं ज्ञान कुठे गेलं रे?
ते स्वप्न तुला जेव्हा स्वप्न जागे झाले, स्वप्न म्हणजे काय? स्वप्न जागे झाले. आता दोन्ही ठिकाणी जागे होते बघा, दोन तुकडे. गाढ झोपला, शरीर पडले इकडे, तो दुसरं शरीर घेऊन नाचतो तिकडे. तिकडे नाचलं, बघितलं, तिकडे साधू संत महात्मे सगळे बघितले, जपी तपी सगळे दिसले, सगळे खलास झाले. याची जाणीव मावळल्याबरोबर सगळे खलास. जे काय दिसलं होतं ते संपलं. 1000 वर्ष तपश्चर्या करणारे ते पण खलास झाले, त्याला जे दिसले ते. मग पुन्हा त्याला जागृती आली. पहिली जागृती की गेली आणि परत जागा झाला, परत जागा झाला म्हणतो आता हे खरं. तेव्हा म्हणतो ते खरं, बोंबलतोय ते बघताना. मी इथे पण म्हणतो परत काय, हा ना ते खोटं, आता हे खरं. की जीवाची अवस्था ही आहे. वास्तविक तेही खरं खोटं ठरलं ना तुझ्या समोर. मग आंधळा आहेस का तू? तुझ्या समोर जर ते खोटं ठरते, मग डोळे उघड ना. काकड आरती करायची, याला काकड आरती म्हणतो. उठ 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 म्हणजे काय? जागा हो. हे खोटं आहे ते ओळख, उठ तिथे. उठा 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 म्हणतो ना सकाळी, उठा नारायणा उठा, येळू नारायण. ते उठायचं कुठे, कसं? हे तुला खोटं जे खरं मानतोय ना, त्याच्यातून तू बाहेर पड, उठ तिथून. आणि पुन्हा तुला हे दिसते, तिथे एक मोठी मेघ आहे, ही परत दिसते. आता हे दिसायला मला लागलं, मग आता हे खोटं म्हणून कसं? हे खोटं म्हणायची हिंमत होत नाही. आता ते खोटं कळलं, हे हिंमत व्हायला म्हणजे गुरु वचनाशिवाय ही हिंमत येणार नाही. गुरु वचन पाळायला घेतलं ते हिंमत बरोबर येते, आणि हिंमतवानालाच ते मिळते. ही भक्ती हिंमतवानाची भक्ती आहे, निष्ठावंताची भक्ती आहे. अंतर्यामी बाहेर नाही, आतली निष्ठा आहे. आतली निष्ठा काय म्हणून? अरे ते हे तुझी आठवण तुला भ्रमात टाकते की जग खरं आहे का? आता हा माझा भाऊ, हा माझा काका, हे आठवण माझ्याकडे आहे ना पडून. त्यानेच घोटाळा केला, त्या आठवणीने घोटाळा केला. आठवण नसेल तर होते ना 80 वर्ष 90 काय 95 वर्ष झाली ना, मग आता मला आठवत नाही. मग कोणतं माझं बाबा आहे काय आहे काय माहिती. पण भरवतो तर खातो, काय भरवतो माहिती नाही, कोण भरवतोय माहिती नाही, गेली आठवण त्याची. मग त्या आठवणीवर तुझी मदार कशाला? जी आठवण तुला सोडून जाते त्या आठवणीवर का मदार ठेवतो? होय म्हणून, काय म्हणून? त्या आठवणीच्या केंद्राकडे जा. ती आठवण कुठे साठवली तू? तर तू स्वतःच्या क्रियेने आठवण साठवून ठेवली. ठीक आहे, नातेवाईकांची आठवण बरोबर आहे, पण ती साठवली कशी? आपोआप साठली. एक मूल जन्माला आलं तर ताबडतोब तो कोण झाला? त्याचा आई बाबा झाला, तो मुलगा मुलगीची आई बाबा झाले, मामा झाले, काका झाले, सगळे तयार झाले. सगळे खोटे, वास्तविक सगळी नाती खोटी होती. पण त्याच्या त्या कल्पनेमध्ये ती नाती घट्ट बसली, आणि मग त्याच्यातून सुख आणि दुःख, हव्यास आणि प्रेम, मग तुझं माझ्यावर की माझं तुझ्यावर, आयुष्य त्याच्यातच जाते. काय 50-60 वर्ष जे काय आयुष्य असेल तर तो माझा का तो परका, हा आपला, ह्याच्यात त्या जीवाचं रममाण होतो आणि त्याचा पिट्टा निघतो सारखा. काय नाही त्याचा काय. मग मला काय कळतं, मग तो माझा तो असा वागला, त्याचं दुःख झालं, ह्याचं दुःख झालं, माझं ते मिळालं, ते गेलं. अरे संसार तुझा खोटा आहे, तू खरा करायला चाललाय, होणार नाही. खोटं कधी खरं होणारच नाही. खोट्याला ओळखलं तर बस, एवढंच फक्त आहे. ओळखारे वस्तू सांडारे कल्पना. ही वस्तुस्थिती ओळखली ज्याने, ती व्यक्ती नव्हे, तो माणूस नव्हे, वस्तुस्थिती जाणली त्याने. जाणली ते, जी जाणली वस्तुस्थिती खोटी म्हणून ती अर्पण केली. कृष्णा अर्पणमस्तु म्हणजे काय? देऊन टाकलं. म्हणजे मुसलमान लोकांचा एक शब्द आहे, नेकी कर दर्या में डाल. नेकी कर दर्या में डाल. आता दर्या म्हणजे समुद्र.
मग आम्ही हे केलं ते केलं ते केलं ते काय केलं चांगलं सगळं कृष्णार्पणमस्तु त्याचा अर्थ येतो. मग जे तू केलंस कर्म म्हणून ते कर्म तुझं नव्हतं हे तुला स्पष्ट होतं. कर्माचं बंधन गुरुकृपेच्या गुरुभक्तीच्या मार्गाने जे कोणी जात असेल त्याला कर्माचं बंधन लागत नाही. शास्त्राप्रमाणे बऱ्याच ठिकाणी कर्माचं बंधन कर्माप्रमाणे तुम्हाला फळ निर्माण होणार ही भूमिका मांडलेली आहे आणि तुम्हाला ते भोगावं लागेल. कर्माचं फळ भोगावं लागेल. अरे पण कर्माचं फळ भोगायला ते कर्म मी केलेल्याचा बोध माझ्याकडे नाही. मी ते कर्म केलं हा बोधच माझ्याकडे निर्माण होत नाही. खाला कर्माचा बोध संपला तर मग ते बघायचं कोणी नाही. इथे भोगणं हीच कल्पना आहे. कोणी भोगत नाही. म्हणजे कल्पनेमुळे त्रास होतो. असं होईल का? कसं होईल का? एक विचार करून बघा. एकच विचार की ध्येयरूप आहे. बरोबर आहे. काय करायचं त्याचं? मी मागितलं नाही हो. बाईचा जन्म मागितला नाही की बापाचा मागितला नाही. कशाला? मला काय माहिती होतं बाईचा जन्म पाहिजे, बापाचा जन्म पाहिजे, का कुठल्या प्राण्याचा पाहिजे? मला माहितीच नाही. मला माझ्यावर ही आपत्ती आलेली आहे आणि त्या आपत्तीमध्ये मी प्रसाद खातोय. रोज प्रत्येक जीव प्रसाद खातो. कसला? जागा व्हायचं, झोपायचं. त्याच्या हातातच नाही. हा प्रसाद खाल्ल्याशिवाय त्याला काही करू शकत नाही. हा प्रसाद खाल्लाच पाहिजे. जागा झाला जग दिसणार. मग किती वेळ जागा राहू? ते पण हातात नाही. झोपला ते पण हातात नाही. मग हा प्रसाद खातो कशाला? गुरुपुत्राने हा प्रसाद खायची गरज काय? गुरु वचन खाल्लं ना, मग हा प्रसाद खायची गरज पडत नाही. वचन नाही खाल्लं, चाटायचं. खाता येत नाही तर चाटायचं, काहीतरी करायचं. मग त्याने काय होते? त्याने हे दिसायला लागते. कशामुळे दिसते? त्या वचनामुळे मी आत्मा ते मी. ह्यामध्ये आत्मा म्हणजे आत्मी. आत्माचा साधा अर्थ आहे आत्मी. मी बाहेर आहे हो. आतला मी ओळखला ना, तो बाहेर पण, तो आत्मा बाहेर पण. कुठे बाहेर? देहामुळे बाहेर आत आहे. आत बाहेर बोलायचं मोठेपण आहे. आत बाहेर नाही काय. हे देह आहे म्हणून आत बाहेर नाही. ते एकच एवढं सगळं सृष्टी चालवतो एकटा चालवतो आणि जीव म्हणतो मी करतो. जीवाची बुद्धी काय? हे मी केले, ते मी केले आणि त्याचा अभिमान सुटत नाही. जीव बुद्धी जाणायला किती जीव बुद्धी घालवायसाठी रात्रंदिवस मी म्हटलं की बुद्धी गेली पाहिजे, गुरुवचन पाळलं पाहिजे. गुरुवचन, अरे गुरुवचन पाळलं म्हणून काय होते? राम 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 म्हणतोय. म्हणणारा तो कोण? म्हणणारे ते काय? कोण शब्द बाजूला काढायचा? म्हणणारे ते काय? ते आत्मस्थिती, आपली आत्मस्थिती आपली आपणच ओळखायची. आणि सद्गुरु त्याच्या आधी आहे. तो वाट बघतोय कधी येतो हा. मी सद्गुरु वाट बघतोय, युगानुयुगे वाट बघतोय. कधी हा येतो? जीव बुद्धी सोडून माझ्याकडे कधी येतो? तू सोड ना बाबा. मी सांगतो जीव बुद्धी सोड. हे मर्त्य शरीर आहे, हे खलास होणार आहे. आग लावणार आहेत त्याला. माझ्याकडे ये. ती आग लावून स्वतःला घेऊ नकोस. तुला आग लावलेल्याचा अनुभव घेऊ नकोस. तुला पुरलेल्याचा अनुभव घेऊ नकोस. माझ्याकडे ये ना, मी तुला मोकळा करतो. पण माझा जीव परत बाहेर बघतो. जीवाची अवस्था आहे आत्म्याची स्थिती, आत्मस्थिती ती परक्याची म्हणतो, दुसऱ्याची. ती तुझी आहे, तू आहेस ते. आपण त्या आत्मस्थिती आहे अथवा नाही ह्याचा पडताळा करून याने घेतला, तो गुरुकृपेला पात्र झाला आणि त्यांची जयंती साजरी केली.